शेटले तुम्हाला अन्नदान करून काय करायचं नेमकी आम्हाला सांगा दोन शब्दात. तुम्हाला वाटतंय का तुम्हाला दोन चांगले नाटक आमचा सराफ आहे जीवन तुला वाटतं भेटे झाला कधीच नाही शक्यच नाही विषय. तर जय शिवराय भावांनो, मी स्टाईल तुमचं माझ्या नवीन ब्लॉगमध्ये सगळ्यांचं स्वागत. सकाळ सकाळ जीवनला फोन लावला म्हणलं पहिले भाई आज कुठं जायचं नियोजन करू, पण वाघाच्या तोंडाकडे बघून काय वाटत नव्हतं वाघ खुश असेल, कारण वाघाची वाघीप्रती वाटते वाघाला बोलली नव्हती म्हणून वाघ फुल नाराज होता. कोणत्या नटीला भेटायला जायचे खरे नाही पैसे आणायला जायचे क्लिक मारले तर कार्यकर्ता मग ती नटी बिटी काही नाही, त्याला म्हणलं नटी बिटीच्या राड्यात पण नको, आम्ही पार जिरून घेतली. मग जीवनला म्हणलं आपल्याला जायचं वापरायला मग सेंटरला एंट्री केली. सेंटरला अजून आपला कार्यकर्ता साल भर तुम्ही काय केलं आता. मग पेपर भरला ना आम्ही आलो गावात स्टिंग आणि पाणी बॉटल घेतली, तोपर्यंत वरचा पेपर सुटला होता. आता विषय नाच झालता भैया, कारण पेपर सोडून यांनी फक्त नट्याच बघितल्या होत्या. बोंबलत घरी आलो तर तेवढ्यात राहू शेठचा फोन आला. राहू शेठ म्हणला आपल्या आज टरबुजाचा बाग तोडायचा, सगळे कार्यकर्ते घेऊन टरबूज खायला वा. परत अन्नदान काय मी कधी करणार नाही, सगळे कार्यकर्ते टरबूज खायला नाही. काय म्हणजे कसं वाटतं टरबूज खायला जीवन मस्त वाटतं भैया. राहू शेठच्या टरबूज म्हणल्यावर नातच असते, कारण कधी ना हातावर माणूस आज हातावाला तर टरबूज खायला सगळे कार्यकर्ते हळूहळू गोळा होते. तेवढ्यात प्रतीकसाठी आले बाहेर, प्रतीकसाठी आल्या गमच्या एंट्री मारली. पहिल्या त्याला टरबूज कापले, म्हणलं पहिल्या टरबूज खाऊन इकडे कार्यकर्ते उन्हातून आलेले. आता या पारी 100% मनात मला सण आयला चुकी केली यांचा बाग घेऊन, कारण माझ्या जास्त यांचे कार्यकर्ते जास्त टरबूज खातात. घरून तेवढ्यात फोन आला म्हणले बोंबलं घेण्याचं कमी करून पहिलं घेऊन बाहेरला खायला बाहेर राहणार किलो रपा मका आणले बाहेरला खायला उसात चालू करून दिला. तर आजचा मग ब्लॉग कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि तेवढं लाईक आणि फॉलो करून जाऊन राहा.